नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर न्यूज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खरं तर आज धुळवंड आहे, पण आणि अजून 5 दिवसांनी प्रत्यक्ष पंचमी नंतर आहे. पण आजच मी सगळ्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो. काल होळी झाली आणि आज धुळवंड, किंवा खरं तर आपल्याकडे रंगपंचमी असाही शब्द आहे. आपण फक्त रंग जे प्रत्यक्ष या रंगपंचमीच्या दिवशी खेळतो, म्हणजे धुळवंडीच्या दिवशी खेळतो, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या निमित्तानं साजरी केली जाते रंगपंचमी. मला सुचवायचं असं आहे की आपण जे प्रत्यक्ष रंग खेळतो तो एक फार छोटासा भाग आहे. ह्याच्याशिवाय फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे निसर्गामध्ये रंग आहेत, भावभावनांचे रंग आहेत, आणि त्या विश्वाकडे आपण बघत नाही. मी अगदी 3 वर्षापूर्वी जेव्हा रंगपंचमीला लिहिलेली एक उसंतवाणी होती, आता एक वेगळी लिहिलेली, ती तुम्हाला शेवटी जरूर ऐकवतो. पण आताची जी ही जुनी उसंतवाणी तुम्हाला मी सांगतो की ज्याच्यामध्ये निसर्गातलं कशा पद्धतीनं रंग फुललेले आहेत. रंगपंचमीची लागली चाहूल, पळसाचे फुल भुलावत. या काळामध्ये पळस फार सुंदर फुललेला असतो. वाढत्या उन्हाचा चटका जाणवे, पेटती वणवे जंगलात. ही जी सगळी वातावरण आहे या फाल्गुनातलं आणि चैत्राच्या सुरुवातीचं हे सगळं. ज्वाळेगत फुले डोंगरी पळस, ज्वाळेगत फुले डोंगरी पळस, फळले नवस कोणतेही. फांदीच्या टोकाला टवटवी नवी, फांदीच्या टोकाला टवटवी नवी, कोवळी पालवी लोभसती. सुवासिक दाटे भोवताली गंध, हवा होई धुंद वेडाऊनी. सांजवेळी नभ माखुनिया रंग, उत्सवात दंग भासतेही. जीर्ण शीर्ण गळे नवी लावा गुढी, सांगतेही रूढी कांत म्हणे, सांगतेही रूढी कांत म्हणे. फार सुंदर पद्धतीने सगळं जुनं जाऊन होळीच्या दिवशी सगळा जुना काडी कचरा जाळून टाकायचा असतो. आणि चैत्री पाडव्याला आपण गुढी उभारतो. त्याची ही जी कोळी लसलस पालवी असती, सगळं जुनं गेल्याच्या नंतर उगवणारी, त्याला नावच शब्दच असा आहे की चैती पालवी, चैत्रातली पालवी. म्हणजे नवे जे अंकुर फुटतात त्यांचा जो लसलसणारा रंग असतो. पळसाचं झाड जसं फुललेलं असतं तसंच नेमकं आता काही दिवसामध्येच बहावा फुलायला लागतो. अमलतास असा त्याचा शब्द आहे हिंदीमध्ये. आणि त्याचं जे एक लोभस पिवळं फूल आहे, तो पण जो रंग आहे निळ्याच्या पार्श्वभूमीवर, तुम्ही लक्षात घ्या, आपण रंगपंचमी म्हणतो, पण ह्याच वेळेस जी निसर्गाची रंगपंचमी चालू असते, आभाळाचा जो झळझळीत निळा रंग असतो तो ह्याच्यानंतर कधी दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवरती पळस कसा दिसतो, त्या पार्श्वभूमीवरती बहावा कसा दिसतो, हे बहाव्याचं अतिशय सुंदर असं वर्णन आहे. गुलमोहराच्या फांदीवरती अजून नाही चाहूल कुठली. अजून गुलमोहर फुलायचा आहे आणि पळस त्याच्यानंतर बहावा, त्याच्यानंतर गुलमोहर, असा तो क्रम आहे. आता पळसाचे दिवस आहेत, त्याच्यानंतर बहावा फुलतो, त्याच्यानंतर गुलमोहर फुलतो. गुलमोहराच्या फांदीवरती अजून नाही चाहूल कुठली, रंगपंचमी खेळून खेळून पळस फुलाची हौसही फिटली. वसंतातले दिन हे गंधित, स्वच्छ मोकळे निळसर अंबर. वसंतातले दिन हे गंधित, स्वच्छ मोकळे निळसर अंबर. व्हॅन गॉगचे चित्र शोभते, अमलतासचे पिवळे झुंबर. मंद हवेचा झोत जरासा, झुंबरातले लोलक हलवी. मंद हवेचा झोत जरासा, झुंबरातले लोलक हलवी. परकरातली कुणी चिमुकली, काना मधल्या डुलास डुलवी. लोभस लालस लोलक पिवळा, लोभस लालस लोलक पिवळा. नाव कोणते ऐशा रंगा, टिळा रेखला माथ्यावरती. उटी चंदनी अवनी अंगा, उटी चंदनी अवनी अंगा. अतिशय सुंदर पद्धतीने या बहाव्याचा पिवळा रंग, आधी पळसाचा रंग केशरी ज्वाळेगत दिसणारा सुंदर असा, मग बहाव्याचा रंग, आणि नंतर मग गुलमोहराचा रंग असतो. सगळ्या धर्तीवरती पसरलेला जो सुंदर अप्रतिम असा रंग आहे, तो जो पानांचा हिरवा रंग आहे, पोपटी, त्याच्या इतक्या वेगवेगळ्या छटा आहे. बोरकरांची एक निळ्या रंगावरची एक कविता आहे. आभाळाच्या घुमटाचा एक गोलसर निळा, विसावल्या सागराचा एक ओलसर निळा. एक हिवटीचा निळा, एक धुवटीचा निळा, दूर डोंगराचा एक जरा त्याच्याहून निळा. मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा, रत्नमण्यातील एक गोड राजबिंड निळा.
आभाळाच्या घुमटाचा एक गोलसर निळा, विसावल्या सागराचा एक ओलसर निळा. असे नाना गुणी निळे, किती सांगू त्यांचे लळे. त्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे. जिथे उगवे मावळे त्यांचा लावण्य सोहळा, असा कालिंदीच्या काठी एक इंदीवर निळा. होऊ आपणही निळ्या, घेऊ त्याशी अंगसंग. होऊ आपणही निळ्या, घेऊ त्याशी अंगसंग. निळे झाले त्यांच्या संगे रंग खेळतो श्रीरंग. निळे झाले त्यांच्या संगे रंग खेळतो श्रीरंग. बोरकरांनी निळ्या रंगावरची ही अप्रतिम अशी कविता लिहिली. त्याच्यामध्ये जे त्याच्यातल्या छटा सगळ्या दाखवलेल्या आहेत निळ्याच्या, तसे हिरव्याच्या पण करता येऊ शकतं. बोरकरांच्या ह्या कवितेवरून आणि आज रंगपंचमीच्या निमित्तानं हिरव्या रंगावरची एक अशी सुंदर कविता तुमच्या समोर मी ठेवतो, जशी बोरकरांची निळ्या रंगाची कविता आहे. निळ्या आभाळ मंडपी खाली गालीच्या हिरवा. निळ्या आभाळ मंडपी खाली गालीच्या हिरवा. सदा सुखवी जीवाला रंग हिरवा बरवा. एक कुणी हाटखोर एक असे समंजस. हिरव्याच्या छटा बघा कशा जशा निळ्याच्या आहेत तशा. एक कुणी हाटखोर एक असे समंजस. एका अंतराचा गंध त्याला म्हणतात खस. एक जरठ दिसतो दुजा वाटतो कोवळा. एक जरठ दिसतो दुजा वाटतो कोवळा. कुणी लोभस तयाचा गोड दिसे तोंडवळा. एक पाहतो रोखून आहे हिरवा उद्धट. एक पाहतो रोखून आहे हिरवा उद्धट. एक झुकवितो डोळे भासे जरासा लाघट. महावृक्षाचा हिरवा गुढ जरा आत्ममग्न. महावृक्षाचा हिरवा गुढ जरा आत्ममग्न. चिंब चिंब भिजूनिया वेली हिरव्या या नग्न. सांज सोनेरी उन्हात एक झाकोळ हिरवा. सांज सोनेरी उन्हात एक झाकोळ हिरवा. जरा कातर कातर कानी घुमतो मारवा. आणि शेवटचं कडवं आहे त्याच्यातलं. फेर धरून नाचतो असा भवती हिरवा. फेर धरून नाचतो असा भवती हिरवा. डोळे भरून जातात मनी दाटतो गारवा. डोळे भरून जातात मनी दाटतो गारवा. या ज्या सगळ्या हिरव्या रंगाच्या छटा आहेत, ज्या पद्धतीनं आपल्या अवतीभोवती पसरलेल्या आहेत, ज्या पद्धतीनं निसर्गामध्ये रंगपंचमी चालू आहे, नेमका हा जो वसंत ऋतू आहे, ह्या वसंत ऋतूमध्ये अतिशय सुंदर असे रंग दिसतात. जसा आभाळाचा निळा झळाळता असा रंग आहे, पळसाचा रंग आहे, बहाव्याचा रंग आहे, गुलमोहराचा रंग आहे, काटेसावरीचा रंग आहे. असे वेगवेगळे रंग या काळात दिसतात. त्याच्यानंतर गंध असतात. ह्या रंगपंचमी, वसंत ऋतू, आंब्याचा मोहर, मग ते कैरीची चव, तुमच्या असं लक्षात येईल की रस, रंग, गंध, स्पर्श, त्या पालवीचा जर तुम्ही स्पर्श केलात ना, लहान मुलाचं जसं जावळं असतं कोवळं आणि मऊ, तशी ती कोळी लूस अशी पालवी असते आणि त्याचा जो स्पर्श असतो तो इतका सुंदर मखमाली स्पर्श असतो. म्हणजे रंगपंचमी ही एका अर्थाने पंचेंद्रियांची आहे. ही फक्त रंग म्हणजे आपण डोळ्यांनी पाहतोय असं नाही, की तुम्हाला ते रंग दिसतात, तुम्हाला तो नाद जाणवतो, जो गूढ असा एखादा रंग असतो, गडद असा, आणि आपल्याला असं निर्वाणीचा नाद आपल्या कानामध्ये येतोय असा भास होतो. वाऱ्यामधून जो गंध येतो किंवा आंब्यासारख्या फळांची जी चव असते, म्हणजे तो जो केशरी आंब्याचा रस आहे आणि आपल्या चव जिभेवर येते, तर त्यात जसं काही केशरी रंगाला काही चव आहे. म्हणजे एकाच वेळीस हे जसे रंग आपल्या भोवती पसरलेले आहेत निसर्गामध्ये, तसंच ते आपल्या पंचेंद्रियांना पण त्याचा काय म्हणता येईल त्याची अनुभूती येते आहे. हे एक फार वेगळेपण नेमकं ह्या काळामध्ये असतं. गंध असतो, रस असतो, रंग असतो, स्पर्श असतात. ह्या ज्या सगळ्या आपले जे पंचेंद्रिय आहेत आणि पंचेंद्रियाचा जो नाद जो सुंदर ह्या काळामध्ये कोकिळेचा जो सूर ऐकू येतो, कुठेतरी आंबेराईमध्ये कोकिळेचा आवाज येतो आणि ती छोटीशी लकेर असते अशी, पण पाहता पाहता अशा पद्धतीनं सर्वत्र पसरते आणि आपण अतिशय कान टवकारून त्या कोकिळेची जी लकेर आहे ती ऐकायला जातो. म्हणजे तुमच्या कानावरती नाद येतो, तुम्हाला गंध येतो, तुम्ही स्पर्श करू शकता, तुम्ही पाहू शकता. असं पंचेंद्रियाची जी रंगपंचमी आहे ती म्हणजे ही रंगपंचमी आहे. ही वसंतवाणी तुमच्या सगळ्यांसाठी आजच्यासाठी म्हणून लिहिलेली मुद्दा. रंग धरेवर, रंग आकाशात, रंग प्रकाशात दाटलेले.
पांढऱ्या रंगाचा जो प्रकाश असतो त्याचं पृथक्करण केलं तर परत 7 रंग दिसतात किंवा इंद्रधनुष्य तर आपण पाहतोच. रंग धरेवर रंग आकाशात रंग प्रकाशात दाटलेले रंग हसतात रंग पानात फुलात बोबड्या बोलात लेकराच्या. सुख दुःख रंग डोळ्यात साठव मनात आठव हळूवार. फळांच्या रंगांचा जिभेवर स्वाद गूढ रंगी नाद निर्वाणाचा. फांदीच्या रंगाला डुलण्याचा छंद वेडावता गंध फुलरंगी. पाण्याची निळाई तिचा ओला स्पर्श निळ्या नभी हर्ष ओसंडतो. पंचेंद्रियांची ही रंगपंचमी रंगात चिंबमी कांत म्हणे रंगात चिंबमी कांत म्हणे. रंगपंचमी ही नुसती रंगांची नाही, ती पंचेंद्रियांची आहे. वसंत ऋतूला सगळ्या ऋतूचा राजा म्हणतात, त्याचं कारणच ते आहे. या ऋतूमध्ये जो एक मोकळे ढाकळेपणा, जो एक रंगांचा उत्सव, जो गंधाचा उत्सव, जो चवीचा उत्सव आणि अतिशय सुखकारक अशा स्पर्शांचा उत्सव, हे जे सगळं ह्यावेळेस आपल्याला अनुभवाला येतं, म्हणून ही रंगपंचमी त्या दृष्टीनं पण महत्त्वाची आहे. आपण सगळ्यांना रंगपंचमीच्या, खरं तर प्रत्यक्षात रंगपंचमी अजून 4 दिवसांनी म्हणजे जेव्हा 5वी तिथी येईल तेव्हा असते, पण आपल्याकडे धुळवड साजरी करतात म्हणून आजपासूनच सगळ्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.